नवरा रोज दारू पिऊन झोपायचा आणि त्याचाच फायदा घेत पत्नी दुसऱ्या पुरुषाला घरात बोलावून गुप्त संबंध ठेवत होती. पण एक दिवस तिची ही लपलेली गोष्ट नवऱ्यासमोर आली आणि त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण गावासाठी धक्कादायक ठरलं. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात राहणारा 35 वर्षीय अमोल शिंदे हा एका खाजगी कंपनीत काम करत होता. दिवसभर कष्ट करून घरी आल्यानंतर त्याला दारू पिण्याची सवय लागली होती. सुरुवातीला पत्नी पूजा शिंदे त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, मात्र अमोलवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. दिवसागणिक त्याचे मद्यपान वाढत गेले. रात्री जेवण झाल्यानंतर तो इतका नशेत असायचा की काही मिनिटातच गाढ झोपून जायचा. याच काळात पूजाची ओळख गावातीलच 32 वर्षीय सचिन पाटील याच्याशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये साध्या गप्पा व्हायच्या, पण हळूहळू त्यांची मैत्री अधिक वाढली. अमोल रात्री झोपल्यानंतर पूजा सचिनला फोन करू लागली. काही दिवसांनी सचिन थेट तिच्या घरी येऊ लागला. नवरा नशेत झोपलेला असल्यामुळे कोणालाच काही कळत नव्हते. हे सगळं जवळपास 6 महिन्यांपासून सुरू होतं. मात्र गावातील काही लोकांच्या नजरेत हा प्रकार आला होता. रात्री उशिरा एक अनोळखी व्यक्ती पूजाच्या घरात येत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली. काही लोकांनी अमोलला याबाबत सांगण्याचाही प्रयत्न केला, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता. एके रात्री मात्र अमोलला अचानक जाग आली. घरातील मुख्य दरवाजा किंचित उघडा असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याला संशय आला आणि तो शांतपणे उठून बाहेर आला. तेव्हा त्याने आपल्या घरात सचिनला पाहिले. अचानक समोर आलेल्या अमोलला पाहून पूजा आणि सचिन दोघेही घाबरले. यानंतर घरात जोरदार वाद झाला. अमोलने दोघांना जाब विचारला. रागाच्या भरात त्याने नातेवाईकांना आणि गावातील काही लोकांना बोलावले. काही वेळातच हा विषय संपूर्ण गावात पसरला. अनेक वर्षांचा विश्वास एका क्षणात तुटला होता. या घटनेनंतर अमोलने पत्नीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. गावातही या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली. दारूच्या व्यसनामुळे स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करणाऱ्या अमोलला याची मोठी किंमत मोजावी लागली. तर पूजाचे गुप्त संबंध अखेर सर्वांसमोर उघड झाले. एका चुकीच्या निर्णयामुळे 3 आयुष्यांमध्ये कायमची दरी निर्माण झाली.